3D मकरचं कलेक्शन बघणार आहोत. तर हे बघा, असे कटआउट्स तुम्हाला सनबोर्ड मध्ये मिळणार आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात एखादी यावेळेस डेकोरेशनची थीम असेल, त्या थीम नुसार सुद्धा ते तुम्हाला बनवून देऊ शकता. त्यावेळेस तुम्ही एखादी गड किल्ल्याची थीम केली, जे एखाद्या वेट टिश्यू पेपरने तुम्ही हे छान क्लीन करून सुद्धा ठेवून देऊ शकता. हे बघा, इथे सुद्धा विठ्ठलाची आहे, त्यानंतर वासुदेवाची आहे. अशा वेगवेगळ्या देवी देवतांच्या थीम वाईज तुम्हाला हे मखर मिळणार आहेत. मी बघा 2 मखर इझिली उचलू शकते. तुम्ही इझिली हे ठेवू शकता तुमच्या घरात. अगदी तुमची लहान मुलं उचलून सुद्धा ठेवू शकतात. याच्यात सुद्धा लाईट लागणार आहे. साईज सुद्धा तुम्हाला याच्यापेक्षा मोठी हवी असेल तर मोठी मिळणार आहे, अजून छोटी हवी असेल अजून छोटी मिळणार आहे. हे या साईडला हे सगळे पूर्ण 10चा सेट तुम्हाला 1000 रुपयाला मिळणार आहे. हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ब्लॉग्स विथ ससो सोनाली मध्ये. माझ्या बाजूला छान छान असे मखरचे प्रकार दिसून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की आज आपण काय एक्सप्लोर करणार आहोत. तर आज मी तुम्हाला पुण्यातल्या अशा एका मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये घेऊन आलेली आहे, जिथे तुम्हाला खूप छान छान असे गणपतीचे बॅकड्रॉप मखर अवेलेबल होणार आहेत. बरं, हे होलसेल आणि रिटेल मध्ये सुद्धा मिळणार आहेत. आणि तुम्ही विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या आयडियानुसार तुमच्या चॉईसनुसार कस्टमायझेशन देखील करू शकता. आता कशा पद्धतीच्या व्हरायटीज आहेत, काय काय कलेक्शन आहे, कशा रेंज आहेत, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. चला, वाव. तर खूप छान छान आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुम्हाला इथे असे छान असे बॅकड्रॉपचे हे मखर मिळणार आहेत. हल्ली फार ट्रेंड आहे या गोष्टीचा. म्हणजे एकदम लाईट वेट आहे, तुम्हाला दिसताना हेवी दिसत असेल पण एकदम लाईट वेट आहे, कॅरी करायला सोपं आहे आणि गणपती सीझन मध्ये एकदम बेस्ट हे डेकोरेशन यावेळेस ठरणार आहे. आणि हे बघा, असे 3 पार्टिशन मध्ये तुम्हाला हे डेकोरेशन मिळणार आहे. अगदी रिटेलचे रेट झालं तर 550 रुपयापासून तुम्हाला हे मिळणार आहेत. मग त्याची जशी साईज आहे, जशा डिझाईन्स आहेत, त्या डिझाईन वाईज त्याच्या प्राइस रेंज चेंज होणार आहेत. पण हेच जर तुम्हाला होलसेलमध्ये घ्यायचं असेल जास्त क्वांटिटीमध्ये तर तुम्हाला अजून कमी रेट पडणार आहे. रिटेलचे रेट आता मी तुम्हाला सांगते. होलसेलमध्ये तुम्हाला नवीन तुमचा बिझनेस सुरू करायचा असेल, सीझनल बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला होलसेलमध्ये एकदम कमीत कमी रेटमध्ये हे बल्क क्वांटिटीमध्ये सुद्धा घेता येणार आहे. पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार डिझाईन कस्टमाइज देखील करता येणार आहे. कस्टमायझेशनसाठी तुम्हाला प्रायर ऑर्डर द्यावी लागेल. आणि बघा, खूप छान छान अशा युनिक डिझाईन्स तुम्हाला मिळणार आहे. बघा, एकदम छान. तुम्हाला मी बॅक साईड दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की हे किती इझी टू कॅरी आहे. तुम्ही इझिली हे ठेवू शकता तुमच्या घरात. अगदी तुमची लहान मुलं उचलून सुद्धा ठेवू शकतात, एवढं हे लाईट वेट आहे आणि इतकं छान आहे. अजून एक बघा, फार सुंदर असं गजलक्ष्मीचं किती छान वाटतंय. म्हणजे मध्ये एखादी 1 फुटाची मूर्ती देखील बसेल. म्हणजे 1 फुटाच्या मूर्तीपासून तुमची मूर्ती कितीही मोठी असू द्यात, एवढे मोठे मोठे असे छान छान तुम्हाला मखर्स या ठिकाणी मिळणार आहेत. वाव, बघा किती सुंदर आहे. त्यानंतर हे म्हणजे त्याचे शेप पण बघा तुम्ही, शेप वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या देवी देवतांमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. प्रत्येक आतापर्यंत मी तुम्हाला दाखवली वेगवेगळी डिझाईन होती. तुम्हाला अशा वेगवेगळ्या बऱ्याच डिझाईन्स अवेलेबल होणार आहे. आता हा बघताल तर हा 3D मध्ये आहे. आता ह्याचे हे 2 पार्ट आहेत. तर हा टोटली 3D लुक देणार आहे. हे बघा, म्हणजे आपले वारकरी वरती दाखवलेले आहेत, खाली विठ्ठलाची मूर्ती आहे आणि ही बरोबर अशी पुढे येणार आहे. ही अजून अटॅच करायची आहे, पण आता ही स्टॉक मध्ये आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते. आणि याचा बॅक साईड बघा, ही अशा पद्धतीने आहे आणि ही याची फ्रंट साईड येणार आहे. असे 3D टाईप मध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर या ठिकाणी डिझाईन्स आहेत. तर यासाठी तुम्हाला नक्की एकदा या ठिकाणी व्हिजिट करा किंवा यांना कॉन्टॅक्ट करा. हे बघा, हा सुद्धा 3D लुक. सो त्यानंतर आता मी तुम्हाला जे बेसिक दाखवले फ्लॅट सरफेस मध्ये ते 550 रुपयापासून आहेत. त्यानंतर त्याचे नेक्स्ट व्हर्जन हे असे 3D टाईप. म्हणजे बघा, एक प्रकारचं मंदिर लुक दिलेलं आहे, देवळी लुक दिलेला आहे. सो या पद्धतीचे थोडेसे अजून रेंज वाढणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला 550 रुपयापासून 9 ते 10 हजारापर्यंत असे मखर आहेत रिटेलमध्ये. होलसेलमध्ये घ्यायचे आहेत, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कमी रेटमध्ये मिळणार आहे. पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळणार आहे. कस्टमायझेशन होणार आहे. बघा, फार सुंदर आहे. बरं, आता हा विदाऊट लाईट आहे. याच्यामध्ये तुम्हाला लाईट जर हवी असेल तर त्यांच्याकडून ते तुम्हाला लाईट सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला ते तसं बसवावं लागणार आहे. त्याच्या रेंज त्या वाईज असणार आहेत. हे बघा, हा पण महादेवांचं किती छान आहे. म्हणजे केदारनाथचा एक तो लुक दिलेला आहे. फार सुंदर बनवलेला आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात एखादी यावेळेस डेकोरेशनची थीम असेल, त्या थीम नुसार सुद्धा ते तुम्हाला बनवून देऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला तसं प्रायर त्यांना सांगावं लागेल, ऑर्डर द्यावी लागेल. वाव, प्रत्येकाच्या रेंज वेगवेगळ्या असणार आहेत. मी तुम्हाला बेसिक रेंज सांगितलेली आहे कारण इतके सारे प्रकार आहेत. माझ्या अवतीभोवती सगळे मखरचे प्रकार आहेत. प्रत्येकाच्या रेंज मी एका व्हिडिओमध्ये नाही कव्हर करू शकत. आता खूप छान असं आपण 3D मकरचं कलेक्शन बघणार आहोत. छान अशा लाईट्स मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीज पाहायला मिळणार आहेत. तर आता आपण खूप छान असं 3Dच्या मखर मध्ये कलेक्शन बघणार आहोत.
तर हे बघा खूप छान असं या पॅटर्न मध्ये मी तुम्हाला दाखवते. खूप इझी टू कॅरी आहे, लाईट वेट हे मखर आहे आणि नंतर तुम्ही हे अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवू शकता. आणि ही जी डिझाईन आहे आता ही आपल्या मारुतीची डिझाईन आहे. याच्यामध्ये तुम्हाला 5 व्हरायटी मिळणार आहे, जसं की आपले विठ्ठल आणि वारकरी, त्यानंतर आपली महादेवांची, अशा वेगवेगळ्या देवी देवतांमध्ये तुम्हाला याच्यात 5 व्हरायटी मिळणार आहेत. आणि तुमच्या डोक्यात अजून काही कल्पना असेल तर ती सुद्धा तुम्ही त्यांना सांगू शकता, त्याच्यात सुद्धा ते तुम्हाला कस्टमाइज करून देऊ शकतात. आता ही बघा, ही प्लेन आहे, सेम डिझाईन मध्ये तुम्हाला ही 3D लुक मध्ये दिसणार आहे. हा बघा प्रॉपर 3D पॅटर्न बनवलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला लाईट हवी असेल तर लाईट सुद्धा मिळणार आहे. बघा हे 3D वाले जे मखर आहेत ते अगदी 850 रुपयापासून तुम्हाला मिळणार आहेत. मग जशी तुम्ही व्हरायटी घ्याल, जशी त्याची साईज असेल तशा त्याच्या प्राइस रेंज वेगवेगळे असणार आहेत. या ठिकाणी बघा छान असे प्लेन मखर तुम्हाला मिळणार आहेत गणपतीसाठी. याच्यामध्ये सुद्धा साईजेस तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट नुसार मिळणार आहे. या ठिकाणी बघताल तर स्वामी समर्थांचा आहे, याच्यामध्ये लाईट देखील लागते आणि मी जसं सांगितलं की तुम्हाला कस्टमाइज करता येणार आहेत साईज, किंवा तुम्हाला वेगळं अजून कोणतं देवी देवतांचं हवं असेल तर. या ठिकाणी बघताल तर बघा महादेवाची आहे, छान आपण लाईट आता लावून दाखवतोय तुम्हाला की तुम्हाला आयडिया येईल की लाईट लावले होते कसा तो त्याचा 3D लुक दिसतो. कलर मध्ये आहे, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे. या ठिकाणी बघताल तर महाराजांची आहे, बघा फार सुंदर आहे महाराजांची सुद्धा 3D लुक मध्ये. महाराज तुकाराम महाराजांच्या पाया पडतात अशी थीम आहे. म्हणजे यावेळेस तुम्ही एखादी गड किल्ल्याची थीम केली किंवा काही वेगळी महाराजांच्या रिलेटेड थीम केली तर तुम्हाला हे खूप इझी जाणार आहे ठेवायला आणि हे एकदम इझी टू कॅरी आहे, लाईट वेट आहे. त्यानंतर या साईडला बघताल तर बालाजींची आहे, बघा ही सुद्धा खूप सुंदर बनवलेली आहे. खूप छान तुमचं यावेळेस डेकोरेशन होणार आहे जर तुम्ही अशी काही कल्पना ठरवली असेल तर. बालाजींची झाल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्या विठ्ठलाची आहे. वाव किती छान, याच्यात सगळ्यांमध्ये लाईट लागतात पण आपण आता तुम्हाला मोजक्याच्या मध्ये लाईट दाखवलेली आहे. त्यानंतर इथे श्रीकृष्णाची आहे आणि ही मोठी साईज आहे, याच्यामध्ये छोटी साईज देखील अवेलेबल आहे. हे बघा सेम डिझाईन आहे, साईज छोटी मोठी मिळणार आहे तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट नुसार. फार सुंदर, याच्यात सुद्धा लाईट लागते आणि खूप छान तुम्ही यावेळेस कृष्णाची थीम सुद्धा करू शकता. किंवा हे सगळं कलेक्शन तुम्ही विकायला जर ठेवलं तर सगळे ग्राहक यावेळेस तुमच्याच शॉपमध्ये येणार आहेत, कारण एवढं छान असं कलेक्शन, एवढं इझी टू कॅरी, एवढं लाईट वेट आणि सगळ्यांपेक्षा युनिक कलेक्शन तुमच्या शॉपमध्ये ठरणार आहे. म्हणजे नेहमीच काय थर्मोकॉलचं वगैरे ते डेकोरेशनचे मखर आपण पाहत असतो, पण यावेळेस जर तुम्ही हा नवीन तुमचा बिझनेस सुरू केला ना तर बस तुमचा यावेळेस डबल नाही, ट्रिपल नाही, 4-5 पटीने तुम्ही नफा कमवणार आहात या गणपती सीझन मध्ये. हे बघा इथे सुद्धा विठ्ठलाची आहे, त्यानंतर वासुदेवाची आहे. अशा वेगवेगळ्या देवी देवतांच्या थीम वाईज तुम्हाला हे मखर मिळणार आहेत. मी बघा 2 मखर इझिली उचलू शकते, एवढे हे इझी टू कॅरी आहेत आणि खूप छान पद्धतीने बनवलेले आहेत. लाईट सगळ्यांमध्ये लागतात. चला आता अजून वेगळ्या व्हरायटी बघूयात. तर आतापर्यंत आपण होम डेकॉरसाठी दाखवले. तुमचं जर मंडळ असेल तर मंडळासाठी सुद्धा तुम्हाला छान असे हे बॅकड्रॉप साठी मखर मिळणार आहेत. अगदी 4 ते 5 हजारापासून लास्ट 9 हजारापर्यंत तुम्हाला हे छान छान मखर मिळणार आहेत. बरं होलसेल मध्ये हवं असेल तर होलसेल मध्ये तुम्हाला अजून कमी रेट मिळणार आहे. हाईट बघा केवढे मोठे आहेत आणि छान बघा हे असे 3 पार्टिशन मध्ये आहेत. हे 2 कडेचे पार्ट आणि हा सेंटरवाला पार्ट. बरं हा छान असा कृष्णाचा आहे, या ठिकाणी बासरी आहे. तुम्हाला या ठिकाणी मोर हवा असेल किंवा कुठल्या वेगळ्या देवी देवतांचं हवं असेल तर ते सुद्धा कस्टमाइज होणार आहे. प्रायर ऑर्डर द्यावी लागणार आहे. आणि खूप छान, आता तुम्ही म्हणत असाल हे मटेरियल कसलं आहे, तर हे छान असं सनबोर्डचं मटेरियल, म्हणजे सनबोर्ड आहे हा. अल्ट्रा युव्ही प्रिंट मध्ये हे जे प्रिंट केलेलं आहे वरती तुम्हाला जे प्रिंट दिसतंय ते. आणि विशेष म्हणजे हे प्रिंट, म्हणजे आता हे 3D प्रिंट आहे, हे तुम्ही क्लीन सुद्धा करू शकता. म्हणजे एखाद्या वेट टिश्यू पेपरने तुम्ही हे छान क्लीन करून सुद्धा ठेवून देऊ शकता. धूळ लागली, मंडळात असतं 10-10 दिवस, तर तुम्ही हे क्लीन सुद्धा आरामशीर करू शकता. याची अजिबात प्रिंट जाणार नाही किंवा ओल्या कपड्यामुळे याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. अशा हे मटेरियल मध्ये बनलेलं आहे. जेवढे आतापर्यंत मी तुम्हाला दाखवलेत मखर ते सगळे सेम क्वालिटीमध्ये आहे, सेम मटेरियलमध्ये आहे. अजून तुम्ही या साईडला बघा, हे खूप छान असं पेटी स्टाईल मध्ये आहे. म्हणजे हे तुम्ही असं बंद करून ठेवून देऊ शकता तुमचं काम झाल्यानंतर. तर बघा वाव, किती छान आहे बघा. हे किती फ्रेश कलर वापरलेली आहे, पिकॉक मध्ये आहे मखर हे. याच्यामध्ये लाईट आहे आणि हे तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही हे असं ठेवू शकता
त्यानंतर हे पूर्ण असं पूर्णपणे ओपन करून ठेवू शकता. याच्यावर तुम्हाला जर प्रॉपर मखरचा लुक द्यायचा असेल मग तुम्ही वरती एखादं शीट ठेवून त्याला प्रॉपर मंदिराचा लुक देखील देऊ शकता, किंवा नुसतं असं ठेवून सुद्धा तुम्ही हे यावेळेचं डेकोरेशन करू शकता. आणि याच्यामध्ये ज्या खाच्या आहेत ना, त्या खाच्यामध्ये पण तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी ठेवायचं आहे. आता इथे MDFचे कटआउट्स देखील आहेत, ते पण मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार आहे. पिकॉक मध्ये आहेत वेगवेगळ्या, ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता, किंवा इथे तुम्हाला काही स्टिक करायचं असेल, एक्स्ट्रा डेकोरेशन करायचं असेल ते करू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने हे सनबोर्ड मध्येच कटआउट्स तुम्हाला मिळणार आहेत. ह्याला खाली स्टँड असतं, म्हणजे हे स्टँडी म्हणून पण राहू शकता, किंवा तुम्ही हे याला असे स्टिक सुद्धा करू शकता. सो हे असे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या साईज मध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये अवेलेबल होणार आहेत. हे बघा, हे भरपूर असे कटआउट्स तुम्हाला मिळणार आहेत. हे तुम्ही सेपरेट घेऊ शकता, किंवा या पर्पजने तुम्हाला अजून काय एक्स्ट्रा तुमच्या डोक्यात कल्पना असतील तर त्यासाठी सुद्धा घेऊ शकता. वाव, या साईडला पण बघा, खूप छान असा कृष्णाचा हा सुद्धा मखर आहे. सेम मटेरियल आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याच पद्धतीने हे सुद्धा आहे. याच्यात सुद्धा तुम्ही कस्टमाइज करू शकता. हाईट बघा, थोडीशीच कमी आहे माझ्या हाईटनुसार, एवढा हा म्हणजे बॅकड्रॉपला तुम्हाला मिळणार आहे. याच्यापेक्षा अजून तुम्हाला मोठी साईज हवी असेल ती सुद्धा तुम्हाला तुमच्या मंडळाच्या गणपतीसाठी मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला महादेवांचा फोटो हवा असेल, गणपतीचा वेगळा अजून हवा असेल, किंवा महाराजांचा हवा असेल, विठ्ठलाचा हवा असेल, सगळं कस्टमायझेशन होणार आहे. फक्त तुम्हाला प्रायर ह्या गोष्टी सगळ्या सांगाव्या लागणार आहेत, मी सुरुवातीपासून सांगतेय. आणि तुम्हाला जर हे बल्क मध्ये घ्यायचं असेल तरी पण तुम्ही सांगा, तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये मिळणार आहे तुमच्या आवडीच्या डिझाईन नुसार. अजून एक बघा, आतापर्यंत आपण हे 3-3चे पाहिले. हा बघा, असा सिंगल आहे बॅकड्रॉप, किती सुंदर आहे हा सुद्धा. बघा एकदम युनिक आहे, छान असं त्याच्यावर डिझाईन केलेलं आहे. याच्यात सुद्धा लाईट लागणार आहे. साईज सुद्धा तुम्हाला याच्यापेक्षा मोठी हवी असेल तर मोठी मिळणार आहे, अजून छोटी हवी असेल अजून छोटी मिळणार आहे. अजून एक बघा, मगाशी आपण हा असाच स्वामी समर्थांचा छोटा बघितला होता 3Dचे, जेव्हा मी छोटे दाखवले. तर बघा, हे असे मोठे सुद्धा मिळणार आहेत. अजून याच्यात मोठी साईज हवी असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, किंवा अजून याच्यामध्ये कोणते वेगळे देवी देवतांचे तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा अवेलेबल होणार आहेत. आता मी जसं मगाशी बोललं की जे असे कटआउट्स आहेत, तर हे बघा, असे कटआउट्स तुम्हाला सनबोर्ड मध्ये मिळणार आहे. म्हणजे तुम्ही एखादं प्रॉपर मखर ठेवलं, किंवा असं गणपतीच्या कडेने तुम्हाला जर हवे असतील तर हे असे तुम्हाला ठेवता येणार आहेत. आणि याच्यामध्ये सायझेस आहेत. याच्यामध्ये अजून तुम्हाला काय वेगळी व्हरायटी हवी, आता हे आहेत पिकॉक, त्याच्यामध्ये वारकरी मिळतील तुम्हाला छान असे मोषकचे हवे असतील, पण हे सगळं तुम्हाला प्रायर ऑर्डर द्यावी लागेल. एखाद्या छोट्या गोष्टीमध्ये जर कस्टमायझेशन असेल तर त्याच्यासाठी कंपल्सरी बल्क ऑर्डर तुम्हाला लागणार आहे. वाव, माझ्या समोर बघा, तुम्हाला छान छान अशा गोष्टी दिसत असतील. त्याच्यामध्ये वारकरी आहेत, आपल्या विठ्ठलांचा कटआउट आहे, लोटस आहे, पिकॉक आहे. हे सगळं तुम्हाला सेपरेट मिळणार आहे. यावेळेस तुम्ही डेकोरेशनच्या हिशोबाने तुम्ही या सगळ्या गोष्टी घेऊ शकता. तर बघा, आता मी तुम्हाला एक एक गोष्टी सांगते. आता हे लोटस 2x2चं आहे. याच्यामध्ये तुम्हाला अजून मोठं लोटस हवं असेल तर ते सुद्धा मिळणार आहे. हे 2x2चं लोटस तुम्ही अगदी इझिली बनवू शकता. हे बघा, इझिली अशा या पाकळ्या फक्त इथं तुम्हाला घेऊन लावायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही हे ठेवून सुद्धा देऊ शकता. फक्त हे याच्यामध्ये अडकवायचे. छान असं पिंक कलर मध्ये हे लोटस तुम्हाला 1000 रुपयाला मिळणार आहे. मग जशी तुम्ही साईज घ्याल तशा साईज वेगवेगळ्या असणार आहेत. बरं, हे जे रेट मी तुम्हाला सांगते हे सगळे रिटेलचे रेट सांगते. तुम्हाला होलसेलमध्ये हे सगळं घ्यायचं असेल जास्त क्वांटिटीमध्ये, तुम्हाला अजून कमी रेटमध्ये मिळणार आहे. आणि हे जे कटआउट्स आहेत, आता ही जी विठ्ठलाचा कटआउट आहे, विठ्ठलाच्या कटआउट सोबत म्हणजे हा पूर्ण 10चा सेट आहे. माझ्या समोर बघा, या साईडला वारकऱ्यांचा सेट आहे, या साईडला हे सगळे पूर्ण 10चा सेट तुम्हाला 1000 रुपयाला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मग नंतर तुम्हाला सायझेस वगैरे किंवा क्वांटिटी जशी पाहिजे तशी मिळणार आहे. मग जशी क्वांटिटी घ्याल, जसं होलसेल रेटमध्ये घ्याल तसे याचे रेट कमी होणार आहेत. बघा, एकदम इझी तुम्ही असं हे ठेवू शकता डेकोरेशन पर्पजने. त्यानंतर असे हे मोराचे जे कटआउट्स आहेत हे तुम्हाला अगदी 200 रुपयापासून मिळणार आहेत. बघा, हे ना खाली याला बेस आहे. हा असा कटआउट तुम्ही एखाद्या मखरला असा चिटकवू सुद्धा शकता, किंवा हा असा याला बेस लावला की हे असं छान उभं सुद्धा राहणार आहे. तर हे तुम्हाला अगदी 200 रुपयापासून जोडी मिळणार आहे. मग तुम्ही कोणती साईज घेताय त्या साईज वाईज त्याच्या प्राइस रेंज चेंज होणार आहे. आणि हे मटेरियल प्रॉपर सनबोर्ड मध्ये हे मटेरियल आहे याचं. आणि हे तुम्ही क्लीन सुद्धा करू शकता. म्हणजे तुम्ही एखाद्या ओल्या कपड्याने धूळ बसली वगैरे तरी पुसू शकता. याची प्रिंट आणि याची क्वालिटी अजिबात खराब होणार नाहीये. तुम्ही एखाद्या वेट पेपरने, वेट टिश्यू पेपरने सुद्धा हे सगळ्या गोष्टी क्लीन करू शकता. या गणपतीला तुमची लहान मुलं सुद्धा खुश होणार आहेत, कारण लहान मुलांसाठी सुद्धा त्यांना मंडळ स्थापन करण्यासाठी खूप छान असे छोटे छोटे बॅकड्रॉप या ठिकाणी तुम्हाला अगदी 100 रुपयापासून मिळणार आहेत. आणि त्यासोबत छान अशी मोषकची जोडी सुद्धा तुम्हाला सेपरेट 100 रुपये जोडी मिळणार आहे.
खूप छान बघा, हे बॅकड्रॉप जे आहेत छोटे छोटे छान, हे अगदी 100 रुपयाला सिंगल असे तुम्हाला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये अशा या 2 डिझाईन्स आहेत. याच्यामध्ये अजून मोठी साईज हवी असेल तर 150, 200, 300 मग असे साईज वाईज प्राइस चेंज होणार आहेत. हे पण बघा फार सुंदर आहे, 2 मोशकच्या अशा जोड्या ज्या 100 रुपयाला आहेत आणि हा असा बॅकड्रॉप. आता याची साईज मोठी आहे तर हा मे बी 150, 200 अशाच रेंजमध्ये तुम्हाला पडणार आहेत. या साईडला 100, 150, 200, 300 पर्यंत तुम्हाला हे छान छान असं कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे. बरं, लहान मुलांसाठीच नाही पण काही जणांच्या घरात छोटी मूर्ती बसवतात, तर छोट्या मूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हे ॲज अ बॅकड्रॉप म्हणून यूज करू शकता. आणि जर होलसेलमध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला अजून कमी किमतीत मिळणार आहे. आणि हे त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे बघा. अल्ट्रा UV प्रिंट असल्यामुळे तुम्ही हे वेट टिश्यूने, ओल्या कपड्याने क्लीन सुद्धा करू शकता. त्याची अजिबात प्रिंट जाणार नाही किंवा त्याचा कलर जाणार नाही. प्रॉपर बघा त्याचं प्रिंटिंग केलेलं आहे. पुण्यातल्या भवानी पेठमध्ये लक्ष्मीनारायण चिवडा आहे ना, त्याच्या मागे म्हणजेच बालाजीपुरम जे कॉम्प्लेक्स आहे हे याच्या आतमध्येच हा आहे भवानी पेठचा रोड. इथे BJPचं ऑफिस आहे, त्याच्या अपोजिट साईडलाच हे आहे बालाजीपुरम कॉम्प्लेक्स. इथून आतमध्ये गेलं की समोर बिल्डिंग दिसेल, त्याच्या फर्स्ट फ्लोअरवरच आहे आरिहंत इम्पॅक्स हे शॉप. बाकीचे डिटेल्स खाली कॅप्शनमध्ये स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. थँक्यू.